सगळ्यांना आराम से हे आता ज्या माशांची ऑर्डर आहे, आपण हे मासे जे काढतोय तर ह्याच्यातले ते मोठ्या मोठ्या एका साईजचे मासे काढतायत. सगळं इक्वल साईज मध्ये मोठी मोठी जी साईज आहे, आता कसं त्यांची डेली हॅबिट आहे म्हणून त्या फास्ट मध्ये काम करत आहे. आलम जी थोडा स्लो करिए तो हमको भी पता चले. मासा व्यवस्थित बघतला जातो, माशाच्या फिन, त्याचा बॉडी, त्याला जे सगळं आहे त्याचे डोळे, ते सगळं बघतलं जातं आणि मग त्याप्रमाणे मासा सिलेक्ट करून दिला जातो. आता हे मासे नुसते टाकत नाहीये, त्याच्यासोबत हे मासे मोजले सुद्धा जात आहेत. मासे मोजून मग त्यांची आता ह्याच्यामध्ये 25 मासे टाकले जातील आणि पॅकिंग केली जाईल त्याची. वो गमला में डालना, नीचे डाल गमला में. या इकडे या, पुढे या, चालेल. हाँ हो गया 25. 1 मिनट वो अभी रख दे उनके लड़कों के लिए, इसको पैकिंग कर. थोड़ा आराम से पैकिंग कर, हम लोग को सबको देखना है. हाँ इकडे या. आता ह्या पिशवीमध्ये हे मेडिकलचा ऑक्सिजन आहे, जे ह्युमन कन्झम्पशनला आधारित असल्या हॉस्पिटलमध्ये जे देतात तेच ऑक्सिजन आहे. यातली हवा काढली जाते कम्प्लीट. ह्याच्यामध्ये असा पाईप टाकला जातो आणि हवा भरली. आता ह्याच्यामध्ये 25 मासे आहेत आणि असे जर पॅक केले साधारण 24 तास पर्यंत जिवंत राहायची त्यांची कॅपॅसिटी आहे. 24 तास. पण हे देताना माशांना आम्ही जेव्हा बाहेर पाठवतो तेव्हा एक दिवस मासे उपाशी ठेवतो, त्यांना खायला देत नाही. कारण की मग जर त्यांना फीड दिलं, खाल्लं तर मग ते पाण्यामध्ये पॉटी करणार, पाणी घाण करणार, अमोनिया बुस्ट होणार, मासे आजारी पडणार किंवा मरणार. म्हणून ट्रॅव्हलिंग मध्ये पाणी असंच क्लिअर राहायला पाहिजे, यासाठी आम्ही प्रोसेस करतो. आता हे जाणार आहेत बाहेर. आलम थैली ऊपर उठा पुरा. हे बघा अशा प्रकारे मासे पॅक झालेले आहेत आणि अशा पद्धतीत मासे जातात. हा आता हे मासे पॅक झाले. आता ही प्लास्टिकची पिशवी आहे, हे बनवणाऱ्या कंपनीला पण रोजगार मिळाला, विकणाऱ्याला रोजगार मिळाला. रबर बँड आहे, कंपनीला रोजगार. असं ते प्रत्येक बिल्ड याच्यामध्ये गेले आहे. असं नाही की फक्त मासे झाले म्हणजे माशाचाच बिझनेस, असं नाही. ठीक आहे, पाहिलं काय प्रश्न आहे? नाही ना, ठीक आहे. आता लेडीज आतमध्ये बसा, जेंट्स लोकांना पाठवा. धन्यवाद. चलो आइए आइए, चलो आओ. या इकडे पुढे. बघा या टँक मधले मासे आहेत, काढायचे आहेत. आलम निकाल, नेटिंग कर. ते ऑर्डर आहे आपल्याला. तर आता आपण ते मासे काढून त्याच्यामध्ये साईज व्हेरिएशन आहे, काही छोटे आहेत काही मोठे आहेत. तर आपण मासे देताना सगळे इक्वल साईज, कारण की जसं आता मासा त्यात काही मोठा आहे काही छोटा आहे, तर छोटा मोठा दिला तर विकायला दुकानवाल्याला मजा येणार नाही आणि हे पण नाही होणार. त्याच्यासाठी मासे इक्वल साईज चांगले मोठे मोठे बघून, चांगल्या कंडिशन मधले बघून देणं गरजेचं असतं. जर आपल्याकडनं तो घेऊन जर 2 पैसे कमवेल तरच तो परत आपल्याकडे घ्यायला येईल. आपण आपल्या फायद्याचं बघू, मोठे मासे टाकून छोटे मासे देऊ तर नाही चालणार.
इक्वल साईज मध्ये देणं गरजेचं आहे. कोणी सांगितलं? खातात. माझ्याकडे होते ते नेले होते. कितना बाकी है? हाँ हाँ, वही उसमें है ना, बड़ा बड़ा दिख रहा है. नेट इसमें रख, नेट इसमें रख, एक गमला पे बड़ा बड़ा देख, उसमें डाल पट्टी कर. हे आता आमच्या इथे छोट्या स्केल होते. आमचा जो फार्म आहे पेनला, तिकडे पण आमची अशीच हार्वेस्टिंग असते. त्याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर निरंजन सरांचं जे चॅनल आहे डिस्कस निंजा, त्याच्यावर त्याचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही बघू शकता. म्हणजे तुम्हाला आणखी बरीच माहिती त्याच्यामध्ये मिळेल. आणि इतरही मासेवाल्यांचे व्हिडिओ आहेत. इंडस्ट्री काय आहे, कशी आहे, कशा प्रकारे आहे, ते तुम्हाला माहिती पडेल. आता हे मासे 25 झालेले आहेत. ते 25 झाल्यानंतर अशा पिशवीमध्ये टाकून पॅकिंग करायचे. याच्यासाठी लागणार आता ऑक्सिजन, जे हॉस्पिटलमध्ये मेडिकल ऑक्सिजन वापरलं जातं ते ऑक्सिजन आहे या बाटल्यांमध्ये. पिशवीतलं सगळी जुनी हवा काढून, कंप्लीट हवा काढून त्याच्यामध्ये असं ऑक्सिजन भरलं जातं. असं या पिशवीमध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर जर साधारण हवा असेल तर मासे फार फार 2 तास 3 तास जिवंत राहतील. पण हे ऑक्सिजन असल्या कारणाने 24 तासाच्या वर जिवंत राहतील. लाईफ स्पॅन त्यांचा वाढतं. आणि हे मासे पॅकिंग करताना आम्ही त्यांना फिडिंग काही देत नाही, कारण की जेणेकरून पाणी क्वालिटी चांगली राहावी. पाण्यामध्ये समजा त्यांना फिडिंग केलं तर मग ते पॉटी करणार, पाणी घाण होणार, अमोनिया बूस्ट होणार आणि मासे आजारी, म्हणजे मासे मरूनच जाणार डायरेक्ट. असं चांगले कंडिशनमध्ये जाण्यासाठी मासे क्वारंटाईन करूनच पाठवावे लागतात. असं. धन्यवाद. काय प्रश्न आहे? आता हे जाणार आहेत जास्त लांब नाही, जवळ इथेच जाणार आहेत. हे ठाण्यामध्ये जाणार आहेत. असं. मला कोणतरी बोललं होतं की गोल्डफिश एंजलचे फिन्स खातात. नाही, कधीच कुठला मासा कुठल्या माशाच्या फिन्स खात नाही. जेव्हा तो खातो तेव्हा त्या माशांना खाद्य अपुरं पडतं. मग खाद्य अपुरं पडलं की गोल्डफिशच्या फिनला नवीन फिन जे डेव्हलप होत असतात मासे ते खातात. मग ते गोड लागतं, त्यांना टेस्टी लागतं. आपल्याला कसं चिकन चांगलं लागतं तसं. आपण भाजी खाण्यापेक्षा चिकन प्रेफर पहिला करू ना, तसं आहे ते. मग ते फिन खाण्यात त्यांना चालू होतं आणि मग ते फिन सतत खाऊन 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 तुमचे ते गोल्डफिश आजारी पडतात. ब्लड सगळं जमा होऊन फंगस लागणार कारण मासे आजारी पडून मरतात. म्हणून माशांना जेवढे मासे तेवढ्या माशांना प्रॉपर फूड टाइम टू टाइम देणं गरजेचं आहे. दिवसातनं सकाळी आणि संध्याकाळी फूड देणं गरजेचं आहे. आपण एक टाइम जेवतो का? आपण सकाळी नाश्ता करतो, दुपारी जेवतो, संध्याकाळी वडापाव खातो, चायनीज भेळ खातो, पिझ्झा खातो, परत रात्री जेवतो. मग त्यांना एक टाइम का? असं. ठीक आहे. चला, धन्यवाद. आलम जी, अभी आपका काम चालू करो.